प्रभाग क्रमांक 2 तरोडामधून विजयी झालेल्या भाजपच्या उमेदवारांची ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली। या प्रभागातील माजी उपमहापौर सतीश देशमुख आणि कविता संतोष मुळे या विजयी झाल्या आहेत, तर भाजपच्या इतर 2 उमेदवारांचा पराभव झाला आहे। या दोन्ही विजयी उमेदवारांची तरोडा गावात मिरवणूक काढण्यात आली। यावेळी गावकऱ्यांच्या वतीने नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला। प्रभागातील मूलभूत समस्या सोडवण्याचा तसेच गावाचा विकास करण्याची प्रतिक्रिया सतीश देशमुख आणि कविता मुळे यांनी दिली। यावेळी नगरसेवकांनी जनतेचे आभार देखील मानले। टाकू नको बेटा आता। आमच्या प्रभागामध्ये 2 उमेदवार भाजपाचे निवडून आलेले आहेत आणि 2 उमेदवार वोट डिवायडेशनमध्ये थोडे मागे राहिलेले आहेत। त्यामुळे आम्हाला आनंद आणि दुःख हे दोन्हीही आहे। पण गावकऱ्यांच्या आनंदोत्सवात या आनंदोत्सवात सर्व गावकरी सामील झालेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये नांदेडचा विकास अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली नांदेडचा, आमच्या तरोड्याचा आणि पूर्ण शहराचा विकास अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही करण्याचा संकल्प केलेला आहे। आपल्या भागामध्ये जे राहिलेले मोठे 4 पदरी रस्ते असो, बायपास असो, हे सर्व करण्याचा आम्ही संकल्प केला। यामध्ये जे भारताचे पंतप्रधान आहेत नरेंद्रजी मोदी यांचे व्हिजन आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे देवेंद्रजी फडणवीस यांची दूरदृष्टी, यामुळे भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये भाजपाच्या नेतृत्वाखाली पूर्ण विकास होणार आहे। आणि आमचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडा असो का महाराष्ट्राचा असो का नांदेडचा असो, याचासुद्धा विकास केला जाणार आहे। माननीय अशोकराव चव्हाण साहेब, डी.पी. सावंत साहेब, अमर भाऊ आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे सर्वप्रथम मी आभार मानते। आम्हाला त्यांनी दुसरी वेळेस ही संधी दिली आणि ह्या संधीचं मागच्या वेळेस जसं आम्ही कामं केलेत, याही संधीचं आम्ही सोनं करणार आहोत। एकंदरीत विकासाचा काय अजेंडा असेल? विकासाचा आता मागच्या वेळेस जी राहिलेली कामं असतील किंवा यापुढची जी अजून विकास ही म्हणजे सतत चालणारी प्रक्रिया आहे। आता विकासाला गतिमान करायचं आहे। जी काय अंतर्गत रस्ते आहेत, पाण्याचा प्रश्न। आदरणीय नरेंद्रजी मोदी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे लाडके नेते माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांचे सर्वप्रथम मी आभार मानतो। त्यांनी आम्हाला या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे पक्षाचे तिकीट देऊन भरघोस मताने निवडून आणलं। तसंच आमच्या गावातील सर्व मायबाप जनतेने आमच्यावर विश्वास ठेवून साहेबाला व आम्हाला आशीर्वाद दिला व आम्हाला सर्वाला निवडून आणलं। त्याबद्दल मी सर्व गावकरीवासियांचे मनापासून आभार मानतो।